खेतवाडीत एक गणपतीचं आगमन आहे, त्यासाठी मी आलो होतो। बघा पाठी तुम्हाला गणपती बाप्पा दिसतोय येताना। आत्ता जस्ट निघलाय गणपती, खूप लेट झालाय। 8 वाजता आता गणपती मंडपातून म्हणजे बाहेर पडलाय। खेतवाडीच्या सुखकर्ताचे ॲडमिन आहेत हार्दिक भाई। काय बोलतो भाई, आगमन एवढा लेट काय झाला आज? काय माहिती आता बघा आता वादन वगैरे आहे का नाही? वादन इथं पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। बघा खेतवाडीमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मराठी ब्लॉगमध्ये। तर आज मित्रांनो तारीख आहे 29 ऑगस्ट आणि 27 तारखेचा मी ब्लॉग टाकलेला आहे दहीहंडीचा। तो कोणी पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा। आणि मी आता आलो आहे खेतवाडीत। तर खेतवाडीत एक गणपतीचं आगमन आहे, त्यासाठी मी आलो होतो। खेतवाडीचा सुखकर्ता आता वाजलेत 7:30। आता बघू जेवढं पण आपल्याला कवर करायला भेटेल तेवढं आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्यापर्यंत दर्शन घडवतो। तशा मला वाटतं विनायकी रूप आहे यावर्षी खेतवाडीच्या सुखकर्ताचं आगमन खेतवाडीमधूनच होतं। तर आणि मी तुम्हाला सांगितलं खेतवाडीत कसं यायचं। मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, अपडेट ब्लॉगमध्ये, की खेतवाडीत कसं यायचं। जस्ट मी तसंच आलो परत डोंगरीवरून। भरपूर ट्रॅफिक वगैरे होतं, तर टॅक्सी वगैरे मारून डायरेक्ट मी आता गोल देऊळजवळ उतरून चालत आलो खेतवाडी। तर चला आता जास्त उशीर न करता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला दहीहंडीचा ब्लॉग नक्की बघा, पूर्ण तो अपलोड झालेला आहे आज। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। चला, गणपतीचं आगमन इथूनच होतं खेतवाडी 4थी गल्लीपासून। हा खेतवाडी 4थी गल्लीचा मंडप आहे। 4थ्या गल्लीचा गणपती बसतो, खेतवाडीचा गणाधीश। त्याच्या मागे मंडप आहे। बघा गणपती बाप्पा निघतोय। तर चला आता पुढे जाऊया आपण। चला, तर समोर मित्रांनो दिसतोय तुम्हाला बघा गणपती खेतवाडीचा सुखकर्ता। खेतवाडीचा सुखकर्ता फर्स्ट लोक विनायकी रूप आहे। गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढे येतो आपला। मस्त आहे बघा आता लाईट वगैरे लावले आणि गणपती बाप्पा एकदम मस्त। आता बाप्पांचं रूप बघा तुम्ही, सुंदर असं विनायकी रूप दिसतंय। चला आता आपण पुढे जाऊन दर्शन घेऊया। दुसऱ्या ड्रायव्हरला बसाव।
मित्रांनो, आगमनाला सुरुवात झालेली आहे खेतवाडीच्या सुखकर्त्याला. बघा पाठी तुम्हाला गणपती बाप्पा दिसतो येताना. आत्ता जस्ट निघला आहे गणपती, खूप लेट झाला आहे. 8 वाजता आता गणपती मंडपातून म्हणजे बाहेर पडला आहे वर्कशॉपमधून. तर आता मंडपाच्या दिशेने निघालेला आहे. तर तुम्हाला आता आगमन वगैरे जे काय असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तर चला आता आपण आगमन कवर करूया. आपल्याला हार्दिक भेटलेले आहेत जे खेतवाडीच्या सुखकर्ताचे ॲडमिन आहेत. हार्दिक भाई, काय बोलतो भाई? आगमन एवढा लेट का झाला आज? काय माहिती आता त्याला. बघा आता वादन वगैरे आहे का नाही? वादन वगैरे कुठे? तिकडे 14 गली 14 गली. हां काय, चालेल चालेल. आता किती वाजेपर्यंत म्हणजे आगमन असेल हे? आता 10-11 वाजेपर्यंत. 10-11 वाजेपर्यंत. भाई काय बोलतो बाकी? तुझं नाव काय? प्रेम माने. प्रेम मानिक. अच्छा, चालेल. तर चला मित्रांनो, आपले मित्र पण भेटलेले आहेत खेतवाडीचे सुखकर्ताचे ॲडमिन आहेत. तर चला, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांची मूर्ती निघलेली आणि गणपती बाप्पांची मूर्ती बघा. वरती घे रोकडे. मित्रांनो, आता गणपती खेतवाडी 4थ्या गल्लीपासून
ते खेतवाडीच्या नाक्यापर्यंत गणपती, खेतवाडीच्या नाक्यापासून गणपती वादन वगैरे चालू करणार आहे, वाजवायला वगैरे तिकडे. तर वादन वगैरे असणारे सलामी द्यायला दोस्ती यारी बँजो म्युझिकल ग्रुप असणार आहे आणि तिच्यानंतर एरियामध्ये DJ असणार आहे. तर चला आता बघूया नाक्यावर डायरेक्ट जाऊया. पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. बघा खेतवाडीमध्ये मी आता हाय ओम तांडवच्या समोर. आपला गणपती समोर आहे मित्रांनो. भरपूर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि प्लास्टिक लावलेलं आहे आता गणपती बाप्पाला. तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पा आता ओम तांडवच्या इथे पोचलेला आहे आणि वरती प्लास्टिक लावलेलं आहे. चला मग मित्रांनो, आता वाजलेत पण 9:15 आणि गणपती आपला बघा मागे चाललेला आहे, दिसत असेल तर. आता वाजलेत पण 9:15 आणि भरपूर पाऊस आता चालू झाला अचानक एकदम आणि मी इथपर्यंत आलो. तर आजचा एकच आगमन सोहळा आपण कवर केला, जो होता खेतवाडीचा सुखकर्ता. तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. मित्रांनो, आता पुढचं आगमन असेल ते डायरेक्ट 31 तारखेला. तो मुंबईतली सर्वात मोठा आगमन सोहळा असेल चिंतामणीचा 31 तारखेला आणि त्याच्यानंतर मग 1 तारखेला
महागमन असेल, जो शेवटचा महागमन असेल, जो पूर्ण वर्षभरातला शेवटचा महागमन सोहळा असेल. ऑलरेडी 3 महागमन झालेले आहेत. चला मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. गेलो मित्रांनो घरी. पूर्ण चमकीने भरलोय बघा. पूर्ण चमकी बिमकी उडवली जाताना. चला आता घरी जाऊया.